नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। शासनामार्फत मित्रांनो एक नवीन योजना आपल्यासाठी आता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। योजनेला तसं नवीन म्हणता येणार नाही, दरवर्षी मित्रांनो ही योजना जी आहे ती प्रसिद्ध केली जाते। ही योजना जी आहे मित्रांनो अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळ यांच्या अंतर्गत ही योजना प्रसिद्ध केली जाते। योजनेमध्ये मित्रांनो ज्या प्रकारच्या या ठिकाणी योजना असणार आहेत, महामंडळाअंतर्गत ह्या योजना प्रसिद्ध केल्या जातात। ज्याच्यामध्ये मित्रांनो सुरुवातीला असेल 20 मेंढी व 1 मेंढा असं मित्रांनो 21 मेंढा शेळी पालन व गट वाटप या ठिकाणी केलं जाणार आहे। दुसरं जे आहे मित्रांनो शेळी मेंढे पालनासाठी आपल्याला चराई जे आहे म्हणजे खाद्यासाठी अनुदान शासनामार्फत दिलं जाणार आहे। 3 नंबरला आहे कुक्कुट पालन। आपल्याला जर करायचं असेल तर कुक्कुट पालनासाठी सुद्धा शासनाकडून या विकास महामंडळाअंतर्गत अनुदान दिलं जातं। आणि 4 नंबरला मित्रांनो ही नवीनच योजना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल की शेळी पालन करण्यासाठी आपल्याला जागा खरेदी करायची असेल तर त्यासाठी सुद्धा मित्रांनो अनुदान शासनाकडून आता दिलं जाणार आहे। तर अशा 4 प्रकारच्या योजना या अहिल्यादेवी विकास महामंडळाअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या आहेत। त्या संबंधीची जाहिरात आपल्याला या ठिकाणी आता पाहायला मिळत असेल। त्या जाहिरातीचा स्क्रीनशॉट मी इथं या ठिकाणी देत आहे। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो या योजनेअंतर्गतचं जे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलं होतं तर त्या वेळापत्रकाची संपूर्ण डिटेल मी पाठीमागच्या व्हिडिओत दिलेली आहे। तर ही योजनेची जी सुरुवात आहे मित्रांनो 12 सप्टेंबर रोजी झालेली आहे। परवापासून मित्रांनो या योजनेला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। ऑनलाईन पद्धतीने आपल्याला हे फॉर्म भरून याच्यामध्ये आपल्याला सहभाग घ्यायचा आहे। तर जे लाभार्थी जे शेतकरी या योजनेसाठी इच्छुक असतील तर अशा लाभार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे। आता आपला हा फॉर्म कसा भरायचा याबद्दलची सविस्तर डिटेल तुम्हाला मी आता या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। संपूर्ण फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे सविस्तर डिटेल पाहायला मिळेल। त्याचबरोबर तुम्ही घर बसल्या सुद्धा ही डिटेल पाहिल्यानंतर आपला फॉर्म जो आहे तो भरू शकणार आहे। तर चला वेळ न जास्त घेता आपण सविस्तर डिटेल पाहायला सुरुवात करूया। कागदपत्राची प्रोसेस काय असेल याची सुद्धा अपडेट तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच। तोपर्यंत मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून अशा ज्या काही शासनाच्या योजना येतात या योजनेची अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती वेळच्या वेळी पाहता येईल। तर मित्रांनो जास्त वेळ न घेता आता फॉर्म भरायला आपण सुरुवात करूया। फॉर्म भरण्यासाठी आपल्या डेस्कटॉपच्या स्क्रीनवरती यायचं आहे। इथं आपल्या पुढे पाहू शकता स्क्रीन जी आहे ती ओपन केलेली आहे। या वेबसाईटवरती येण्यासाठी तुम्हाला मी वेबसाईट खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन। याच्यामध्ये पाहू शकता mahamesh.org ही मित्रांनो जी वेबसाईट आहे ही वेबसाईट आपल्याला गुगलला सर्च करायची आहे। त्याच्यानंतर तुम्ही या पेजवरती डायव्हर्ट होणार आहे, म्हणजे या पेजवरती तुम्ही येणार आहे। त्याच्यानंतर खाली पाहू शकता या योजनेसंदर्भाची सविस्तर डिटेल आपल्या पहिल्याच पेजवरती पाहायला मिळत आहे। याच्यामध्ये पाहायचं आहे आपल्याला ज्या 4 योजना आहेत त्या सुद्धा इथं उल्लेख केलेला आहे। महामेश योजना आहे, मेंढी चराई अनुदान आहे, मेंढी शेळी पालनासाठी जागा खरेदी आहे आणि कुक्कुट पक्ष्यांसाठी खरेदी संगोपन अनुदान आहे। तर या पद्धतीने ही 4 योजना या अहिल्यादेवी विकास महामंडळाअंतर्गत राबवल्या जात आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला सहभाग जो आहे तो घ्यायचा आहे। आता या ठिकाणी मित्रांनो बाकीच्या डिटेल पाहायच्या अगोदर आपण डायरेक्ट आता फॉर्म भरायला जाऊया। फॉर्म भरण्यासाठी वर ज्या टॅब दिलेले आहेत याच्यामध्ये मित्रांनो पाहू शकता योजनेचा तपशील आहे, वेळापत्रक आहे, अर्ज करा आहे, संपर्क आहे, अशा ज्या टॅब वेगवेगळ्या आहेत याच्यामधूनच आपल्याला सविस्तर डिटेल पाहायचे आहेत आणि त्या ठिकाणाहून प्रोसेस करायची आहे। प्रोसेस करण्याच्या अगोदर वेळापत्रक जाणून घ्या। तुम्हाला सांगितल्या पद्धतीने तारीख आहे, अर्ज करण्याची तारीख 12 सप्टेंबर 2024 ते 26 सप्टेंबर 2024 म्हणजे 26 तारखेपर्यंत आपल्याला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म जे ते भरून घ्यायचे आहेत। आता चला वेळापत्रक पाहिलं, अर्ज करा या टॅबवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर नवीन अर्जदार नोंदणी आणि अर्ज केलेले अर्ज असे 2 टॅब आहेत। याच्यामध्ये नवीन अर्जदार नोंदणी जे आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर नवीन टॅब ओपन होईल। नवीन टॅब ओपन झाल्यानंतर खाली पाहू शकता अर्जदाराचा प्रकार देण्यात आलेला आहे। याच्यामध्ये कोण कोण अर्ज करू शकतं तर वैयक्तिक अर्ज असेल तर वैयक्तिक करू शकता। त्याच्यानंतर मित्रांनो आपण जर बचत गट असेल तर बचत गटाअंतर्गत करू शकता। आणि 3 नंबरला आहे FPO अंतर्गत असाल तरी तुम्ही हा अर्ज जो आहे तो करू शकता। मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता प्रत्येक टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्या पुढे एक चौकोनी बॅनर जो आहे तो ओपन होत आहे। याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला अर्ज करण्याच्या अगोदर ज्या अटी नियम आहेत त्या या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। तर ह्या व्यवस्थित वाचायचे आहेत आणि त्याच्यानंतरच आपल्याला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म पुढे भरायला सुरुवात करायची आहे। कारण की याच्यामध्ये तुम्हाला समजून जाईल की आपण या योजनेअंतर्गत पात्र ठरत आहे का नाही ते। वैयक्तिक अर्ज आपण सिलेक्ट केलेला आहे। खाली यायचं पहिलं नाव आहे, अर्जदाराचं पहिलं नाव टाका, वडिलांचं किंवा पतीचं नाव टाका आणि शेवटी आडनाव येईल। त्याच्यानंतर आधार क्रमांक आहे, आधार कार्ड नंबर आपल्याला टाकायचा आहे। पुष्टी आधार कार्ड क्रमांक म्हणजे जो आपण पहिला आधार कार्ड नंबर टाकणार आहे तोच आपल्याला पुढच्या टॅबमध्ये भरून घ्यायचा आहे। भरून घेतल्यानंतर पुढे जन्मतारीख आहे, जन्मतारखेसाठी आपल्या टॅबवरती क्लिक करायचं आणि तुमची जी जन्मतारीख असेल ती तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे। जन्मतारीख टाकल्यानंतर खाली आपल्याला वय जे आहे ते ऑटोमॅटिकली या ठिकाणी आपलं वय जे आहे ते येणार आहे जन्मतारीख टाकल्यानंतर।
त्याच्यानंतर लिंग आहे, पुरुष स्त्री जे काही असेल ते तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे। मोबाईल नंबर मित्रांनो चालूचा टाका, जेणेकरून येणारे मेसेज तुम्हाला त्या मोबाईलवरती येणार आहेत, जेणेकरून पुढे भविष्यात योजनेमध्ये पात्र ठरल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। खाली या ईमेल आयडी असेल तर टाका, असल्यास हा टॅब दिसत आहे, माहित नसेल तर टॅब सोडून द्या। पुढे या दिव्यांग प्रकार आहे, तुम्ही दिव्यांग आहात का नाही याच्यासाठी आपल्याला होय किंवा नाही वरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर पुढे जिल्हा आपला निवडायचा आहे, जिल्हा तुमचा असेल महाराष्ट्रामधील मित्रांनो कोणताही जिल्हा असू द्या, संपूर्ण महाराष्ट्रात ही योजना प्रसिद्ध आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कोणत्याही ठिकाणाहून आपला अर्ज जो आहे तो भरता येणार आहे। त्याच्यामुळे आपला जिल्हा जो या ठिकाणी सिलेक्ट करा, जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तालुका येईल, तालुका ऑटोमॅटिकली तालुका सिलेक्ट करा आणि तालुका सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आपल्या गावाचं नाव टाकायचं आहे, तुमचं जे गावाचं नाव असेल ते टाईप करून या ठिकाणी भरायचं आहे। त्यानंतर मित्रांनो पुढे आपल्याला पाहायचं आहे की जात प्रवर्ग जो आहे तो ऑटोमॅटिकली सिलेक्ट झालेला आहे। भ ज क म्हणजे भ ज क भटक्या जमातीमधील क प्रवर्ग जो आहे त्या प्रवर्गातील जे लाभार्थी आहेत तेच फक्त या योजनेसाठी पात्र ठरत आहेत, त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली जातीचा प्रवर्ग त्या ठिकाणी आलेला आहे। आणि या भ ज क मध्ये म्हणजे भटक्या जमाती क प्रवर्गामध्ये कोणत्या जाती येतात तर त्याचा संपूर्ण तक्ता या ठिकाणी आपल्याला वेबसाईट वरती पाहायला मिळेल। तुम्ही ज्या जात प्रवर्गात मोडत असाल ती जात प्रवर्ग तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे। तर भरपूर मित्रांनो जातीचे प्रवर्ग या ठिकाणी आहेत, तुम्ही वेबसाईट वरती गेल्यानंतर सविस्तर माहिती पाहायला मिळेल, किंवा तुम्हाला या योजनेअंतर्गत कोणकोणत्या जाती येतात याचा संपूर्ण व्यवस्थितरित्या व्हिडिओ मी पुढच्या भागात देण्याचा प्रयत्न करेन, किंवा त्याचा एक स्क्रीनशॉट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी देणार आहे। त्या ठिकाणी जाऊन सुद्धा क्लिक करून तुम्ही या भटक्या जमाती क प्रवर्गात कोणत्या जाती पोटजाती येतात तर त्याची सविस्तर माहिती कळून जाईल। त्यानंतर मित्रांनो पुढे या जात प्रमाणपत्र असेल होय नाही वरती क्लिक करायचं आहे। रेशन कार्ड क्रमांक आपला व्यवस्थित भरून घ्या, तुमचं जे रेशन कार्ड असेल त्याच्यावरती पहिल्या पेजवरती जो नंबर असेल तो नंबर आपल्याला इथं भरून घ्यायचा आहे। खाली मित्रांनो विवाहित आहे का असेल होय करा, नसेल नाही टॅबवरती क्लिक करा। त्याच्यानंतर पुढे येते आपली बँकेची डिटेल। आता बँकेची डिटेल मित्रांनो व्यवस्थित भरा, कारण की येणारा अनुदान आपलं या बँकेन खात्यावरती जमा होणार आहे, त्याच्यामुळे आपली बँकेची डिटेल देताना अतिशय व्यवस्थितरित्या भरून द्यायची आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं जी आपण बँक या ठिकाणी देणार आहे तर ती बँक आपल्या आधार कार्डला लिंक असणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून शासनामार्फत जर डीबीटी मार्फत हे पेमेंट पाठवलं तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण न येता जमा होईल। तर या ठिकाणी मित्रांनो बँकेचं नाव टाकलं, खाते क्रमांक टाका, IFSC कोड टाका, शाखेचं नाव जे आहे ते या ठिकाणी भरून घ्या आणि आपला पिन कोड जो आहे तो इथं टाकायचा। तर या पद्धतीने संपूर्ण बँकेच्या डिटेल ज्या आहेत त्या भरून घ्यायच्या आहेत। बँकेची डिटेल भरून घेतल्यानंतर खाली अर्जदाराची माहिती आहे, कौटुंबिक माहिती या ठिकाणी भरायची आहे। आता माहिती काय भरायची आहे तर इथं मित्रांनो रेशन कार्ड संदर्भाची सविस्तर डिटेल आहे, म्हणजेच आपल्या रेशन कार्ड मध्ये किती सदस्य आहेत त्या सर्वांची आधार कार्ड आपल्याला या ठिकाणी द्यावी लागणार आहेत, कारण की मित्रांनो या योजनेअंतर्गत जे लाभार्थी सहभाग घेणार आहेत तर हे कुटुंबातील फक्त एकाच लाभार्थ्याला याच्यामध्ये सहभाग घेता येणार आहे। जेवढे लाभार्थी रेशन कार्ड मध्ये असतील त्या संपूर्ण लाभार्थ्यांची आधार कार्ड आपल्याला घ्यायचे आहेत आणि या ठिकाणी 4 असतील 5 असतील तो आकडा भरून द्यायचा आहे। आकडा भरून झाल्यानंतर साईडला क्लिक करा, क्लिक केल्यानंतर जितके तुम्ही आकडे या ठिकाणी भरचाल त्या सर्वांच्या डिटेल भरण्यासाठी तुम्हाला पुढे टॅब जे ते तुम्हाला उपलब्ध होणार आहेत। तर त्या टॅब मध्ये सुरुवातीला आधार कार्ड नंबर भरायचा आहे, त्याच्यानंतर त्या सदस्याचं नाव टाकायचं आहे, स्त्री असेल पुरुष असेल त्या ठिकाणी क्लिक करा आणि त्यांचं वय किती आहे तर त्या समोरच्या चौकोनामध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने मित्रांनो कुटुंब डिटेल आपल्याला इथं रेशन कार्डच्या कॉलम मध्ये भरून घ्यायचे आहे। तर या पद्धतीने मित्रांनो ही संपूर्ण डिटेल आपण भरून घेतल्यानंतर खाली आपल्याला नियम अटी मान्य असल्याबाबतच्या टॅबवरती क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर सबमिट करा या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। सबमिट केल्यानंतर मित्रांनो आपल्या पुढे संपूर्ण जी टॅब भरलेली आहे याची सविस्तर माहिती येईल, आपण कशा पद्धतीने टॅब भरलेली आहे, आपल्या डिटेल व्यवस्थित आहेत का यासाठी आपल्याला चेक करण्यासाठी इथं ऑप्शन येत आहे। चेक करा व्यवस्थित डिटेल भरलेली का व्यवस्थित पहा, संपूर्ण डिटेल व्यवस्थितरित्या चेक करायची आणि चेक केल्यानंतर खाली येऊन आपल्याला सबमिट करा या टॅबवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपला फायनली फॉर्म जो आहे तो सबमिट होईल। ही मित्रांनो झाली रजिस्ट्रेशनची प्रोसेस। रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला ज्या पुढच्या 4 योजना आहेत या योजनेमध्ये फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे। पुढची प्रोसेस मित्रांनो अतिशय साधी आणि सोपी आहे। चालू घडीला व्हिडिओ जो आहे तो अतिशय मोठा होत आहे, तुम्हाला व्यवस्थितरित्या व्हिडिओ समजला पाहिजे, त्याच्यामुळे 2 भागात मी हा व्हिडिओ देत आहे। आता ही झाली मित्रांनो रजिस्ट्रेशनची संपूर्ण प्रोसेस। पुढच्या भागात तुम्हाला योजनेसाठी आपल्याला जो अर्ज करायचा आहे त्याच्यामध्ये 4 योजना येतील, या 4 पैकी तुम्हाला कोणत्या योजनेअंतर्गत सहभाग घ्यायचा आहे आणि त्याच्या अटी आणि नियम काय आहेत, कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे याची सविस्तर डिटेल मी आता पुढच्या भागामध्ये तुम्हाला देणार आहे। त्याच्या अगोदर मित्रांनो हा व्हिडिओ व्यवस्थित पहा,
व्हिडिओची प्रोसेस करून ठेवा। एकदा रजिस्ट्रेशन झालं की तुमचा आयडी आणि पासवर्ड तयार होईल। आयडी पासवर्ड तयार झाल्यानंतर पुढे तुम्हाला चारीपैकी कोणत्याही एका योजनेमध्ये सहभाग घेता येणार आहे। त्याच्यामुळे मित्रांनो ही संपूर्ण डिटेल पाहून आपला रजिस्ट्रेशन नंबर, आपला आयडी आणि पासवर्ड तयार करून ठेवा। पुढच्या भागामध्ये मित्रांनो तुम्हाला कोणत्या योजनेमध्ये सहभाग घ्यायचा आहे आणि तुम्हाला अनुदान किती मिळणार आहे, संपूर्ण डिटेल व्यवस्थितरित्या फॉर्म भरता तुम्हाला मी सांगणार आहे। तर मित्रांनो ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती, तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं। भरपूर ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्याच्या अडचणी येत असल्यामुळे आपला हा व्हिडिओ व्यवस्थित पहा आणि इतर लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून ते सुद्धा घर बसल्या अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आपला हा संपूर्ण फॉर्म घर बसल्या सुद्धा संपूर्ण फॉर्म भरू शकतील आणि या योजनेमध्ये सहभाग घेऊ शकतील। तर आजच्यासाठी मित्रांनो इथेच थांबतो। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।